तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती डीप क्लिनिंग पासून। आज मला माझ्या पूर्ण घराला डीप क्लिनिंग करायचं होतं। तर मी संपूर्ण तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका छोट्याशा मिनी व्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजचा पहिला दिवस होता डीप क्लिनिंगचा। हा व्लॉग आहे ना 2-3 दिवसामध्ये डिवाइड झालेला, कारण मी पूर्ण घराची क्लिनिंग आहे ना एकाच दिवसात नाही केली, 2-3 दिवसात केली आहे। म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करून टाकावा। पहिले तर वॉर्डरोब पूर्ण क्लीन केलं, तुम्ही पाहिलेच एवढा पसारा झाला होता ना की बसच। पटकन आहे ना कपडे छान असे आवरून घेतले, वॉर्डरोब पूर्ण क्लीन केलं। त्याच्यानंतर आहे ना हे पानावरचं सगळं काढलं होतं। तुमच्याकडे याला काय बोलतात ते पण सांगा। ते पण छान असं रचून ठेवलं होतं, खूप धूळ झाली होती। त्याला पडदा लावते ना आजकाल, त्याच्यामुळे ते जास्त काही जाणवत नाही पसारा। आणि मग फॅन पण म्हटलं चला वरच्यावर आता पटकन पुसून घेऊया, थोडासा टेबल सरकून। मग फॅन पण छान असा पुसून घेतला। त्या पानावरच्या पण मस्त वस्तू असतात ठेवून दिल्या होत्या आणि गाणे लावले होते ना, तर माझा सगळ्याचा डान्स पण चालू होता। म्हटलं चला आपण एकटे असल्यावर फार एन्जॉय करते मी। माझ्या आहो असले की त्यांना जास्त नाचावं लागतं, कारण त्यांना जास्त शौक आहे त्या गोष्टीचा, मला नाही। मग छान आहे ना, मी एकटीच होते, म्हटलं चला आपण पण एन्जॉय करूया म्हटलं। मग पटकन आहे ना वरचं पूर्ण पान क्लीन करून घेतलं छान असा, पूर्ण रूम क्लीन केली। त्याच्यानंतर आहे ना फ्रीजचा टायमिंग झाला होता क्लीन करायचा, कारण फ्रीजला पण खूप दिवस झाले डीप क्लिनिंग झालीच नव्हती फ्रीजची। आणि आमच्या फ्रीजला आहे ना असं ब्लॅक काहीतरी होतंय आणि ते डाग आहे ना नंतर जास्त जातच नाहीये, वरच्यावर थोडेफार जातात आणि पुन्हा येतात, असं काहीसं झालंय। आणि फ्रीज मधलं सामान मी पूर्ण बाहेर काढलं होतं। माझ्या आहोनी ना माझ्यासाठी अंडे आणून ठेवलेत, तरी माझं ते काही काम नाही खायचं। मग पूर्ण आहे ना ते वॉश करून टाकले, त्याचे सगळे फ्रीजचे भांडे वगैरे सगळे वॉश केले होते। आज पहिल्यांदा केले होते फ्रीज घेतल्यापासून, नाही तर मी पुसतच होते इतके दिवस। मग छान असा फ्रीज सुद्धा सेट करून घेतला, एकदम भारी वाटत होता, मस्त नव्यासारखा दिसत होता। आणि आजकाल मी आता अंडे खायला सुरुवात करणार आहे। माझ्या आहोनी एवढं प्रेमाने घेऊन आले माझ्यासाठी, तर मग छान आतून पुसून फ्रीज छान नीट झाला होता। आणि माझी रूम अशी काहीशी झाली होती। आणि खरं सांगू का, ह्या कॉलिनने एवढी साथ दिली ना आज की बसच, कारण खूप ठिकाणी त्याचा यूज झाला। आणि अर्धी बॉटल तर मी खाली केली आहे पूर्ण। मस्त देवपूजा पण करून घेतली होती दुपारी, कारण एवढं सगळं सामान काढलं ना, मग सगळं धूळ वगैरे साचली होती। मग देवांना पण छान अशी आंघोळ वगैरे घालून घेतली। आणि हे मनी प्लांट सुद्धा छान सुकले होते ना, त्यांना पण पाणी दिलं होतं, ते पण एकदम फ्रेश झाले होते आणि मी पण छान फ्रेश झाली होती। आणि माझं किचन पण बघा इतकं भारी वाटत होतं ना की आज एवढी भारी रूम वाटत होती की असं वाटत होतं मी नवीन नवीन या रूम मध्ये राहायला आली आहे। खरंच खूप भारी वाटत होतं। तुम्हाला माझी डीप क्लिनिंग कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये, बाय।